11th ऍडमिशन 2025-26 सकाळचे 11:51 झालेले आहेत. 30/7/2025 तारीख आहे. तर सध्या बघा आपण वेबसाईटला लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण लॉग इन होत नाही वेबसाईट सध्या. काही पेजेस चालू आहेत, काही पेजेस हे बंद दिसत आहेत. बघा आपण होमला आलो. होमला आल्यानंतर जर आपण इथं सर्च कॉलेजेसला गेलो तर इथं स्ट्रीम वरती सिलेक्ट केलं तर आपल्याला नो ऑप्शन दिसत आहे. आणि त्याच्यानंतर आपण कुठलाही ऑप्शन सिलेक्ट करू द्या, इथून आपल्याला नो ऑप्शन बघायला मिळते. अलॉटमेंट लिस्ट आपल्याला जर बघायचं असेल तर अलॉटमेंट लिस्ट आपण बघू शकत नाही. वॅकन्सी बघायचं असेल, रिजन सिलेक्ट करतोय, नो ऑप्शन. डिस्ट्रिक्ट नो ऑप्शन. स्ट्रीम कोड काय आणि सर्च काहीच करू शकत नाही. वॅकन्सी लिस्टला गेला तुम्ही, कट ऑफ लिस्टला जावा. म्हणजे बघा पूर्णपणे वेबसाईट ही बंद पडलेली आहे. पूर्णपणे म्हणता येणार नाही. आपलं हे जे होम पेज आहे त्याच्यावरती बघा स्टॅटिस्टिक्स वगैरे काहीही दिसत नाहीये. ठीक आहे. याच्यानंतर बघा आपण जर लॉग इन गेलो तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला मेसेज आला होता. आपल्या जो प्रिव्हियस व्हिडिओ अपलोड केला त्याच्यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांची कॉमेंट आलेली आहे की सर, आता बघा हे ऍडमिशन शेड्यूल वगैरे तुम्हाला इथं दिसत आहे आणि मुलांचं लॉग इन होत नाही. तर लॉग इन करायला गेलो तर काय होतं ऑप्शन बघा. तर बघा इथं एरर ऑकर्ड येते. आपण जर इथून आपण लॉग इन करण्याचा प्रयत्न केला, लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून तिथनं कॅप्चा टाकायला गेलो तर कॅप्चा येतच नाही. म्हणजे सध्या तरी वेबसाईट ही आपली सध्या तात्पुरत्या काळासाठी बंद असावी असं मला वाटतंय. पूर्णपणे तर वेबसाईट बंद नाही आहे, पण तात्पुरत्या काळासाठी वेबसाईट बंद झालेली आहे. आणि आता ही वेबसाईट कधीपर्यंत बंद आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 4 मध्ये ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी अलॉटमेंट डिले होईल का नाही आता हे पण आपल्याला माहित नाही. अधिकृत बातमी अजून काही आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती बघायला मिळालेलं नाही. तर डिले होणार आहे का नाही राऊंड 4 साठी काय माहित नाही. त्याच्यानंतर स्पेशल राऊंड मध्ये डिले होणार आहे का काय माहित नाही. अलॉटमेंट कधी होणार आहे का आपलं हे जे शेड्यूल आहे ते शेड्यूल आहे राऊंड 4चं ते बदलणार आहे. ह्याच्या बाबतीत काही माहिती न मिळाल्या कारणानं विद्यार्थी पूर्णपणे संभ्रम मध्ये आहेत. तर बघा इथं नंबर ऑफ कॉलेज डॅशबोर्ड मध्ये पण आपल्याला काहीही दिसत नाहीये. तर विद्यार्थी सध्या खूप परेशान आहेत. विद्यार्थ्यांना समजत नाही काय करायचं. तर लवकरात लवकर आपल्याला वेबसाईट वरती नवीन माहिती काय आहे ती मिळावी किंवा वेबसाईट रन व्हावी असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर अशाच जर अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून सर्वांचा थँक्यू आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. अपडेटसाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली.